सज्जन हो, काल आपण पाहत होतो की अवधूत आणि यदुराजांमधला संवाद, त्यामध्ये पृथ्वी तत्वातलं पर्वत हा भाग झाला होता. पर्वताचा सगळ्यात महत्वाचा जो गुण हे अत्यंत परोपकार करत राहणं, आणि हा परोपकार करत राहत असताना निरपेक्षतेने हा परोपकार आपल्याला करायचा आहे, हे साधकांनी आपल्या जीवनामध्ये ठरवून टाकायचं. अवधूत म्हणाले की मी पर्वताकडनं काय घेतलं असेल तर आत्यंतिक परोपकार. आणि तो परोपकार कशा प्रकारे करावा म्हणाले तर आपल्याला एखादा लाभ होत असताना एकीकडे आपल्याला व्यक्तिगत लाभ होतो आहे अशी परिस्थिती आहे, आणि त्याच वेळेला परोपकार करण्यासाठी आपल्याला जर दुसरीकडे जावं लागत असेल किंवा परोपकार करायची संधी आपल्याला प्राप्त झाली असेल तर अवधूत असं म्हणतात की तो स्वार्थ आपल्या व्यक्तिगत जीवनातला, तो लाभ आपल्या व्यक्तिगत जीवनातला दूर सारावा आणि परोपकार करावा. असा पर्वताचा एक महत्वाचा गुण साधकांनी आपल्या जीवनामध्ये रुजवावा, तो पर्वताकडून करावा, घ्यावा. आणि हा गुण मी, हा सद्गुण परोपकार पर्वताकडनं घेतला आणि म्हणून मी त्याला आपला गुरु समजला. पुढचा आता काल सुरू झालेला विषय होता वृक्षाचा, आणि वृक्षाच्या संदर्भामध्ये कालच्या ओव्या आपण मला वाटतं पाहिल्या होत्या, काही राहिल्या होत्या की वृक्ष जैसे प्रतिपाळीला तो त्या अधीन जाहला, का जो छेदावया रिधाला त्याही झाला स्वाधीन. योगिया पालखीसी घातला तेव्हा त्याची या अधीन जाहला, एकी झुळी द्यावया चालविला तेव्हा त्याच्याही बोला अधीन. सांडोनी जी देहीची अहंता योगियासी झाली पराधीनता, विश्व माझा आत्मा सर्वथा सर्वांच्या वर्तता बोला अंतु. कालचा विषय आपला असा सुरू होता की सदा सर्व काळ सर्वत्र सर्वांगाने सर्व भावाने सर्वांसाठी पराधीनतेत राहणं हा एक महत्वाचा वृक्षांजवळ असलेला सज्जन हो सद्गुण आहे. आणि हा सद्गुण अवधूत म्हणाले की आपण पर्वताकडून घ्यायला पाहिजे. पराधीनता हा सद्गुण असू शकतो हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या लक्षातच येणार. आणि पराधीनतेमध्ये परमार्थ करणं, पराधीनतेमध्ये परमार्थ होऊ शकतो, किंबहुना पराधीनता हा परमार्थाला पोषक असलेला सद्गुण आहे. ही किती मोठी गोष्ट त्या नाथ भागवतामधनं सज्जनो आपल्याला कळतं, अवधूतांकडून कळतं. आणि पुढे तो म्हणाला की त्या वृक्षाची पराधीनता तुम्ही लक्षात घ्या. म्हणाले इतका पराधीन असतो तो की त्या वृक्षाला ज्यांनी लावलं, त्याला वाढवलं, त्याच्या अधीन तर तो असतोच म्हणाले. पण त्याही पेक्षा त्याच्या मुळावर जरी कोणी घात घातला तर त्याच्याही अधीन तो तेवढाच होतो. वृक्ष असं कधीच म्हणत नाही की आता माझी पानं तोडू नका, माझी फुलं तोडू नका, माझी फळं तोडू नका, माझ्या साली काढू नका, माझ्या फांद्या तोडू नका. सदा सर्व काळ सर्वत्र सर्वांसाठी सर्व भावाने तो तयार असतो. सज्जनो, ही वृत्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये रुजवणं शांतपणे जर विचार केला किती अवघड आहे. अशक्य नाहीये, पण अवघड खूप. ही स्वतःमध्ये रुजवणं की नाही आहे. बरं, हे शक्य आहे का? अवधूत म्हणाला हे शक्य आहे. अवधूतांपर्यंतच जायची गरज नाही सज्जन हो. आपल्या आजूबाजूच्या परिसरात, आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये साधक वृत्ती असलेल्या अनेक स्त्री पुरुष, विशेषतः स्त्रिया तर खूप, किती प्रतिकूलतेमध्ये त्यांनी आपलं साधन जपलेलं आहे. समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं
तर आपल्याला मोठे संत महापुरुष माहित आहेत की महाराजांनी ज्यांना खूप मोठा अधिकार दिला किंवा त्यांच्या साधनेने त्यांना सद्गुरु पदाला पोहोचलं, त्यांना सद्गुरूंच्या ठिकाणी पोहोचलं. पण अनेक सामान्य ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या, काहीही न शिकलेल्या पण अत्यंत सात्विक श्रद्धावान अनेक स्त्रियांना महाराजांनी उच्च पदाला नेऊन पोहोचवले. अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीचा ग्रस्त आश्रम असलेला, किंबहुना जितका प्रतिकूल असेल प्रपंच तितका साधनेच्या दृष्टीने तितकं भगवंताला जोडायला. एक एक पाश तुमचे तो कमी करतो. आणि जेव्हा सगळे पाश तुटतात सज्जन हो, त्यावेळेला माणसाच्या लक्षात येतं की अरे खरं भगवंताशिवाय कोणी. म्हणून जे जे घडेल ते आपल्या कल्याणाचा याचा जर विचार केला ना, काय हरकत नाही. तुमचे नातेवाईक तुम्हाला सन्मान देत नाही, तुमचे नातेवाईक तुम्हाला बोलवत नाही, तुमचे नातेवाईक तुमचा द्वेष करतात ना, ही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला वाटू शकते. पण जर सत्संगाचा, साधनेचा, ग्रंथ वाचनाचा, ज्ञानाचा जर तुम्हाला स्पर्श झालेला असेल सज्जनो, तर आपल्या लक्षात येते की अरे बरं, जपासाठी किती अनुकूल परिस्थिती, तुमच्याकडे कोणी येणारच नाही. उठा पटकन, सकाळी पटपट आटपा, नामाला बसा. 2-2 तासाचे 6, 7, 8 सत्र दिवसाचे करा. किती जप. आणि सज्जनो शेवटी किती दिवस, पुरुष असो किंवा स्त्री असो, किती वर्ष आपण हा गृहस्थाश्रम करणार आहोत. बायकांच्या वाटेला ते उठा, वाढा, रांधा, उष्टी काढा. किती किती दिवस हे उष्टे काढायचे. याच्यासाठी जन्माला आपण आलो का? पुरुषांनी सुद्धा हाच विचार करावा की गाड्याला झुकलेल्या बैलासारखं या प्रपंचासाठी सगळ्यांसाठी कार्य करा. कर्तव्य आहे हो, पण हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्या मागच्या मेंदूमध्ये असा स्थिरावलेला पाहिजे की मी कशासाठी जन्माला आलो. याच्यासाठी जन्माला आलो. जे कार्य पशु करतात ते कार्य करण्यासाठी. म्हणून हा पराधीनतेचा जो सद्गुण वृक्षांकडून अवधूताच्या लक्षात आला सज्जनो, तेव्हा तो म्हणाला की अरे वृक्ष जेने प्रति पाळला तो त्याच्या अधीन झाला, आणि जो का आला छेदावया रिधाला त्याच्याही झाला. बरं बाबा, तू असं आहे का? तू ठेव. मग महाराजांचं ते वाक्य, तू ठेवशील ते, तू करशील ते, तुला पाहिजे तसं. महाराजांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा म्हणजे काय असं वाटायला आलं का? असं आलं का? आणि संतांची वृत्ती बघा अगदी अशीच असते. कधीतरी कोणता संत म्हणाला का माझ्या वाट्याला हे आलं, मग मी कसं काय करू वगैरे. ज्ञानेश्वर माऊलीच्या वाट्याला आलेलं दुःख जर विचार केला तर वय लहान, आई नाही बाबा नाही, दोघेही निघून गेले का रात्री. 4 लेकरं घरामध्ये अशी झोपलेले एका पांघरुणामध्ये, आणि उठून पाहतात तर आई नाही. लहानी मुक्ताई होती, तिच्यापेक्षा मोठा सोपान, तिच्यापेक्षा ज्ञानोबा, त्याच्यापेक्षा निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. निवृत्तीनाथ तर घरीच नव्हते. निवृत्तीनाथ ते हरवले होते तिकडे ब्रह्मगिरीला. गहिनीनाथांच्या गुहेमध्ये ते बसले होते. ध्यानाला त्यांनी बसवलं होतं. ध्यानामध्ये त्यांना दिसलं की आई बाबांनी उडी मारली, आणि ते समाधीतून बाहेर येणार तेवढाच गहिनीनाथ म्हणले हा थांब. पुन्हा समाधी. घरी हे 3च लेकरं होते, ज्ञानोबा, सोपान आणि मुक्ताई. चिमुरडी छोटीशी असलेली मुक्ताई उठली आणि ज्ञानोबा दादा दादा दादा, आई नाही रे, आई नाही. अंगणात पाहिलं, इकडे पाहिलं, तिकडे पाहिलं, आई नाही, बाबा नाही कोणी. त्यानंतर समाजाने केलेला अत्यंतिक छळ आपल्याला सगळ्यांना. पण अशाही परिस्थितीत ज्ञानोबा माऊलींनी कुणाच विषयी कधीच तक्रार केली. काय पराधीनता स्वीकारायची. पराधीनता म्हणजे काय? की जी परिस्थिती येईल ना आपल्या वाट्याला, ती परिस्थिती स्वीकार 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 स्वीकार. तू करशील ते, तू ठेवशील ते. मी तुला सोडणार नाही, तुझं नाम सोडणार नाही, तुझ्यावरची निष्ठा कमी होईल. नको अंत पाहू, जीव घाबरला तरी पण नाही सोड. आणि ही पराधीनता नाथ महाराज सांगत असतात. पुढे म्हणाले, पुढचं लगेच ते सांगतात. हे उदाहरण आपल्याला वृक्षाचं दिलं. पुढे म्हणाले, योगिया पालखीसी घातला तेव्हा त्याच्याही अधीन झाला, एकी झुळी द्यावया चालविला तेव्हा त्याच्याही बोला अधीन. योगियाचं अगदी असं असतं. योगिया म्हणजे साधक, चांगला साधक जो परमार्थ मार्गावर चाललाय.
ज्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय असा जो साधक असतो तोही म्हणाले तसाच असतो. पालखीत बसवला त्यांच्या तेवढे उतरा, तुम्हाला सुळेवर द्यायचं, चला. यस अँड ऑलवेज यस. ख्रिश्चनांमध्ये म्हणतात आमीन. आमीन म्हणजे यस, गॉड यस, आय एम रेडी, तू म्हणशील ते. शिखांमध्ये म्हणतात वाहे गुरु, काही गुरु द्या, वा, असं गुरु छान. वाहे गुरुचा अर्थ की जी परिस्थिती आली वा छान, वाहे गुरु तू दिली ना, मी त्याच्याप्रमाणे. हे सूत्र आहे सज्जन प्रत्येकाचं. आणि या सूत्रानुसार आपल्याला मी म्हणून ते म्हणलं ना, आपल्याकडे जे व्रत सांगितले, एकादशीला मौन पाळून पहा, एक दिवस तरी त्या आपल्या एका वृत्तीवर काम करायचं आपल्याला, तो अभ्यास आहे. तसं काही दिवस महाराज म्हणाले एक वर्षभर जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून समाधानात राहण्याचा अभ्यास एक वर्षभर करा, काही होऊ द्या. हा अभ्यास केल्यावर मग म्हणाले महाराज तुम्हाला समाधान काय आहे, समाधानाची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल. या पद्धतीने एक वर्ष राहा, असा अभ्यास आहे. हा ते म्हणाले की असा हा योगी होतो की जो तुम्ही म्हणाल तसं साधकांनी असं असावं. आपल्याला हे एकदम साधेल का? नाही साधणार, एकदम कोणतीच साधत नसते. पण विचार हा की नाही मला पराधीनता, आणि खरंच पराधीनता आपल्या आयुष्यात आहेच. काय आपल्या हातात आहे मला सांग, कोणती सत्ता आपल्या हातात आहे? अहो, ज्या शरीराला मी माझं माझं म्हणतो, आलं व्हायरल, पडले आजारी, पलंगावरून उठून तिथपर्यंत जाता येत नाही माठातून पाणी घ्यायला आपल्याला. माझं शरीर आहे ना, माझा कंट्रोल आहे का त्याच्यावर? खऱ्या अर्थाने माणूस हा पराधीनच आहे, पण तो इतका अज्ञानी, इतका भ्रमलेला आहे की त्याला असं वाटतं नाही माझ्याच हातात सगळं आहे. खरं त्या आहे त्या पराधीनतेचा हा फायदा. आणि हे मग योग्याला कसं साधतं म्हणाले तर सर्वात्मतेचा जो अनुभव, सर्वात्मकता याचा अनुभव आल्यामुळे योग्याची देहाची अहंता, मी देह आहे त्याचा मला अहंकार आहे, नाही मी अमका आहे आणि मी चांगला बलवान आहे आणि मी पहलवान आहे, मी सगळं करू शकतो, हा म्हणणारे एका याच्यात गर्कीत गाड पडतो. काहीच लागत त्याचा नुसता पाय घसरून त्या खेळाच्या सालीवर पटकन मागे पडला की मग 3-4 ठिकाणी मग कुठे हेअर क्रॅक, कुठं मोठं फ्रॅक्चर नाही म्हणजे प्लेटच टाकावं लागते. मग कळतं की मी योग्याची देहाहंता शून्य झालेली असते म्हणाले. आणि तो त्याच्यामुळे तो सर्वांच्या अधीन होतो. तसं सज्जनो आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला त्या मार्गावर जायचं. लगेच काही आपण या जन्मात काय म्हणायचं की या जन्मात नाही, पण पुढच्या जन्मात तर नक्कीच हो. आणि काय सांगा, थोडा चांगला प्रयत्न झाला आणि याच जन्मात जर आपल्याला महाराजांनी कृपा करून पुढे नेलं, पण प्रयत्नच नाही केला तर काहीच होणार. गुरु कृपा सगळ्यांवर आहे, पण जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल त्याला पटकन त्याचे येईल. म्हणून महाराज त्यावेळी तुम्ही नाम घेता मला खूप आवडतं म्हणून मी तुमचं खूप होतं, आता थोडं समजून उमजून घ्या. तर ते समजून उमजून घेणं म्हणजे हे आपला अभ्यास आता नाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली. सज्जनो आता नाम मिळालं, सज्जनो आता आपला संकल्प झालाय, आता आपल्या पहिल्यापेक्षा निश्चितपणे नामाची संख्या, नामाची गोडी पण वाढली. संख्या वाढली याचं कारण गोडी वाढली, नामाचं प्रेम यायला फार अवघड आहे. मी तुम्हाला काल म्हटलं ते की ते जे म्हणाले ते धर्माधिकारी दादा म्हणून ते दासबोधाचं काम करतात, त्यांच्या बैठका असतात, त्यांच्या उपासनेला ते बैठकाचं म्हणतात दर रविवारी. तर ते म्हणाले की आपण जे आज या सन्मार्गामध्ये जेवढे म्हणून लोक आहेत ते रामाच्याही काळात होते रामाबरोबर, ते कृष्णाच्याही काळात होते कृष्णांबरोबर, म्हणून ते आज या भगवत भजनात आहे, म्हणून ते उपासनेत आहे, म्हणून ते भगवंताच्या कार्यामध्ये वेगवेगळे, कोणी दत्त संप्रदायात असेल, कोणी राम संप्रदाय, कोणते असेल, पण ते आहेत याचा अर्थच. आणि बाप्पा म्हणाले मी ज्या वेळेला पुन्हा येईल तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर असणार. पण भगवंत एकटा येतच नाही हो, पंचायतनाशीच येतो. कोणती तरी देवता एकटी येते का? नाही. मग सद्गुरू आले त्याला भक्त लागतीलच की, त्यांचा प्रचार प्रसार नामाचं कार्य करायला भगवंताला लागणार. फक्त असं आहे की त्यांच्याकडे पण खूप मोठी लिस्ट आहे, त्या लिस्ट मध्ये आपलं नाव असावं, आणि त्या लिस्ट मध्ये नाव असण्यासाठी 13 कोटीच्या लिस्ट मध्ये नाव पाहिजे. अरे नाही, हा त्या चैतन्य उपासना मुळे 13 कोटीचा होता, याचं नाव पहिले घ्या, याची मला गॅरंटी आहे. नाम घेणार मी तुम्ही विचारून आले का त्यांना? नाही, माझं त्यांच्याशी दररोजचा कॉन्टॅक्टच आहे. जो नामात असेल
त्याला भगवंतही सोडणार नाही, कारण भगवंताला सुद्धा गरज आहे ना भक्ताची. भक्त नसेल तर भगवंत कसा आहे का? ती गोष्ट खरी का खोटी? खरीच आहे. नारद गेले आणि भगवंत रुक्मिणीला विचारलं, सत्यमा रुक्मिणीला की कुठे ते म्हणजे देवघर. देव कोणत्या देवघरात बसला म्हणजे? पण त्यांना वाटलं आपल्यासारखं आपण जसं देवघर देव तिथेच जाऊन बसतो. ते पाहिलं तर देवघरात, देवाच्या देवघरात भक्तांचे फोटो आणि त्यांची पूजा भगवंत करतो. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाशिवाय काहीच नाही. आणि तो त्याचाच भुकेला, कारण त्याला त्याच्यावर प्रेम नाही करता येत. आपण आपल्यावर कसं प्रेम करत नसते, किती वेळा आरशे पाहणार आपण. तसं सज्जनो, हा जो सर्वात्मक भाव असतो त्यामुळे योगाची देहाहंता जळालेली असते आणि म्हणून तो सर्वांच्या अधीन असतो. सर्वांच्या बोलण्याप्रमाणे योगी वागत असतो. किती लोक काय सांगा आता, एवढं मोठं परब्रह्म महाराज माझ्या मुलाची मोंज येतो, महाराज माझ्याकडे वास्तुशास्त्र, आणि महाराजांनी कोणाकोणाकडे जाऊ येतो. आणि महाराज प्रामाणिकपणे प्रयत्न करून कुठेतरी जाता येता त्यांच्या रामकार्यामध्ये त्या दिवशी नाही झालं तर दुसऱ्या दिवशी का होईना, तिसऱ्या दिवशी का होईना, 15 दिवसांनी कोणी महाराज अरे तुझ्या वास्तू. आणि महाराज जिजीबाई जायचे, जिजीबाई अगं रामाच्या पेटीतून काढ धोतर, उपर्ण, त्या बाईला नऊवार, खण, जे काहीतरी महाराज सगळ्यांच्या चालीरीतीने चालणारा, हा सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करणारा असा हा साधक, असा हा योगी, असा हा संत महापुरुष या वृक्षाच्या अवधूत म्हणाला असा असतो. सज्जनो, या सर्व दृश्य विश्वामध्ये भगवंत भरलेला आहे अशी त्याची खात्री असल्यामुळे आणि ही साधकाची भावना झाल्याने साधक आणि बाधकाचा विचार खरा योगी, खरा भक्त कधी करत. साधक बघ सगळे माझे, सगळे माझे, तो तसा का बोलू दे, त्याला काही आपल्याला पटकन राग येतो ते असं का म्हणत. साधक बाधकाचा विचार सुद्धा त्या योग्याच्या मनामध्ये नाथ महाराज म्हणाले, अवधूत म्हणाले येत नाही. तो जो कोणी काही सांगेल त्याप्रमाणे तो संतोषाने आनंदाने वागतो. पुढे म्हणाले, प्राप्त होणारे सुख दुःख, देहाला प्राप्त होणारे सुख दुःख हा प्रारब्धाचा भाग आहे. सज्जनो, याचं वैशिष्ट्य काय, कशामुळे असं असेल, का असं त्या संतांच्या बाबतीत किंवा साधकाच्या बाबतीत होतं? सज्जनो, ज्या पद्धतीने, ज्या दृष्टिकोनातनं आपण आपल्या देहाकडे पाहतो, लौकिक अर्थाने सामान्य माणसाचा देह योग्याचा किंवा संत महात्म्याचा देह सारखाच असतो. पण संत त्या स्वतःच्या देहाकडे कसं पाहतात आणि आपण आपल्या देहाकडे, या दृष्टिकोनामध्ये खरोखर फार मोठा फरक असतो. संत आपल्या देहाकडे पाहताना सामान्य माणसाला सुद्धा सुखदुःखाची बाधा त्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी होत असते. कायम सुखात कायम दुःखात कोणीच नसतं. नदी सारखी अशी 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 वळणं घेत 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 समुद्रापर्यंत जाते. तसं तुमचं माझं जीवन सुद्धा नदी सारखं आहे, किंवा ते तसं वाहूच द्यायचं. आपण चाललंय ना, फक्त एक गोष्ट की सद्गुरु त्यांनी दिलेलं नाम याला सोडायचं. संतांच्या बाबतीमध्ये संतांचा देह प्रारब्ध गतीने, आपलाही प्रारब्ध गतीने चालतो. सुख दुःख दोघांनाही सारखे होतात. फक्त पुन्हा सांगतो, दृष्टिकोनाचा फरक कसा आहे की संत आपला देह प्रारब्धावर निशंकपणे सोडून देतो. आपल्याला मात्र क्षणोक्षणी शंका आहे. तुम्ही म्हटले होते जप केलं तर चांगलं होतं, पण होईल का नाही? म्हटले होते की जपान सगळं चांगलं होतं, तर 2 महिने झाले आम्ही 13 कोटीचं सोडून काहीच झालं नाही. हो, शंका आलीच. पण सज्जनो, निशंकपणे जोपर्यंत आपल्या मनामध्ये शंका आहे तोपर्यंत तो भगवंत सुद्धा जरा हात आखडतच. ज्या क्षणी, म्हणून ते म्हणले ना की तात्काळ हा जो शब्द त्यांनी वापरला की होवी काय, आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे तात्काळ, याला अंडरलाईन. आणि ती अंडरलाईन कशासाठी आहे?
संपूर्ण शरणागती, संपूर्ण शरणागती येते का? येते. पण पुन्हा म्हटलं ना की एकदम नाहीच नाही. ते काल आंब्याची कोय लावली ती 15 दिवसांनी आंबे आपल्याला कसे मिळतील? 5 वर्ष आंब्याची कोय लावली. आता नवीन सरी हायब्रिड आणलं तर आंब्याला म्हणजे कोय लावल्यानंतर आंबे यायला 5 वर्ष तरी लागणार. तेवढी साधना, तेवढी निष्ठा व्हायला थोडा वेळ लागतो आणि भगवंत करून देतो. पण निशंकता, पुन्हा त्याच्यासाठी वाचन, ज्ञान, सत्संग या सगळ्यां पुन्हा म्हटलं ना की सत्संगामध्ये जे शिकतो त्यांनी फार लवकर प्राप्त होतं. असं संतांच्या बाबतीमध्ये, ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये म्हणजेच तो योगी, तो साधक जो या मार्गाने जातो, ज्ञानी पुरुषाला स्वतःच्या देहाकडे साक्षीत्वाने पाहण्याची सवय असते. आपल्याला ती नसते, ती आपल्याला अभ्यासाने मिळवायची. चाललंय. याच्यासाठी काय करावं? पुन्हा सांगतो की भारतीय तत्वज्ञान किंवा आपले महाराज जे सांगतात ते असं की बाबा हो, वेदांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, उपनिषदांनी सांगितलं, महाराज म्हणाले मी सांगितलं, एक संतांनी सद्गुरूंनी सांगितलं म्हणूनही तुम्ही नकाय. पण तुम्ही आजपर्यंत इतकी वर्ष तुम्हाला समज आल्यापासून हे विश्व पाहता, तुमचा प्रपंच पाहता, तुमचं जीवन पाहता, तेव्हा इतक्या वर्षामध्ये तुमचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे ना, त्याचा तर विचार करा. आणि तो विचार केला लक्षात येईल खरं आपण काय करू शकतो, मी केलं असं काय, माझी काय सत्ता आहे. कितीतरी आपल्या आयुष्यातल्या आत्ता मागे वळून पाहिलं लक्षात की खरंच हे कसं झालं, ते कसं झालं, ते कसं प्राप्त झालं, ते कसं मिळालं, इथे तर माझं कुठेच रोल नाही. बरं, प्रयत्न करणारे म्हणले तर जगामध्ये किती लोक प्रयत्न करतात तुमच्यासारखे, किंवा तुमच्यापेक्षा जास्त प्रयत्न करणारे लोक प्रापंचिक दृष्ट्या यश मिळण्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा यश मिळण्यासाठी खूप लोक छान प्रयत्न करतात. त्यामानाने तुमची बुद्धी, तुमची कुवत, तुमची शारीरिक क्षमता, तुमची आध्यात्मिक क्षमता खूपच कमी आहे. पण लक्षात येतं की आपल्याला आपल्या लायकीपेक्षा भगवंतानी खूप दिली. मग आता तरी लक्षात घ्या, वेद शास्त्र पुराण सांगतात ते आणि आपले सद्गुरू सांगतात ते. अरे तू निवान, महाराज म्हणाले तू फक्त प्रयत्न, तुला जेवढे होईल तेवढे प्रयत्न कर. तुझ्या सगळ्या चिंता, तुझी सगळी भय, काळजी माझ्या पायाशी व्हा. आनंदाने चिंता करू, भूतकाळाचा विचार करू नको, भविष्याची चिंता करू नको. आज वर्तमान तुझ्या हातात आहे ना, होईल तेवढे 100% तुझा प्रयत्न करून, अभ्यास करून प्रयत्न कर. आणि रिकामा वेळ भगवंताच्या, माझ्या चिंतनात या पद्धतीने शांतपणे जीवनाकडे पाहायचं. करतोय ना मी प्रयत्न, हे असं व्हावं, इतक्या दिवसात व्हावं, त्याच्यासाठी एवढे प्रयत्न मी करतोय. नाही झालं, आटापिटा करण्यापेक्षा, त्रागा करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा निवांत, उगार आहे निवांत शिणशिवाय, हेच ना. हरिपाठामध्ये किती किती सुंदर हरिपाठ आणि मनाचे श्लोक मराठीमध्ये आहे. रोज एक श्लोक आणि हरिपाठातला एक अभंग नव्हे, एक अभंगातील एक ओवी चिंतन केलं ना, इतक्या सोप्या, इतक्या स्पष्ट, इतक्या स्वच्छ भाषेत ज्ञानोबाराय, तुकाराम महाराजांनी, नाथांनी सांगितलंय की नामा परते सत्य नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशीलच. इतकं स्वच्छ सोपं सांगितलं की तुम्ही तुमचे प्रयत्न करा, त्यांच्या कानावर घाला. चिंता करण्यापेक्षा चिंतन करा नामाचं, आणि मग चिंतन या दोनच सूत्रांनी जर काम केलं तर हळूहळू सज्जन हो, आपल्याला आपल्या जीवनाकडे संतांसारखं साक्षीत्वाने याच देही, याची डोळा पाहायला मिळू शकतो. फक्त तो दृष्टिकोन, आणि हे साधेल कशाने? सत्संगाने, सारखं चिंतन केलं. भगवंताचं चिंतन करावं, महाराजांच्या बोधवचनांचं चिंतन करावं. अरे किती सुंदर सांगितलं महाराज. संतांच्या आणि आपल्या नाथ महाराज ते सांगतात की ज्ञानी पुरुष स्वतःच्या देहाकडे साक्षीत्वाने पाहण्याची ती त्याला साधल्याने मनात बद्दल कसलेही दुःख उरत, म्हणून तो स्वतःचा देह कर्म प्रवाहाच्या स्वाधीन करतो.
आपल्याला हे शिकायचं. आपलं त्या कर्म प्रवाहाच्या कसा टाकायचं हे उठावं. म्हणून म्हणलं ना की सकाळची माणूस पूजा, सकाळी उठावं, छान माणूस पूजा, 5 मिनिटं 10 मिनिटं तरी जशी जमेल तशी, कमीत कमी 5 तर कशी जमू शकते. नाही आता उठलो आपण लगेच कामाला लागलो असं तर काही होत नाही. एक 15 मिनिटं आधी उठावं, छान मस्त माणूस पूजा करावी. माणूस पूजा झाली की आपलं अगदी पहिल्यांदा सांगतो की पहिलं प्रपंचाची सगळी कामं त्यांच्या कानावर झाली आणि एवढं सांगावं की महाराज हे एवढे कामं, एवढा अभ्यास मी करतो आणि जास्तीत जास्त वेळ माझा नामात जाऊ द्या, हे सगळे काम करताना तुमची आठवण राहू द्या. रात्री झोपताना पुन्हा सगळा हिशोब झोपताना महाराजांना द्यावा. नामसंख्या किती झाली नोंदवून ठेवावी. आज 30 माळा झाल्या, 35 झाल्या, 100 झाल्या, 200 झाल्या. आज झाल्याच नाही, कान धरून त्यांच्या समोर उभं राहावं. काहीच लाज वाटायची गरज नाही. दिवसभर जर त्यांच्या भरोश्यावर आपल्याला श्वास मिळतो, साधी गोष्ट आहे का मला सांगा. ऑक्सिजनचं सिलेंडर लावल्यावर किंमत कळते, आपला श्वास सहजतेने कसा चालतो. नाही, कमरेमध्ये पेन सुरू झाल्यावर ते हे लावल्यावर दगड बिगड लावतात ते काय, ते लावल्यावर कळतं आपल्याला. अरे बापरे, रोज चांगलं चालत होतं तेव्हा काही वाटत नाही. गुळवून गेले मग नाही आता उद्या महालक्ष्मी आल्या ना तर मग घ्या 2-4 सलाईन, एक या हाताला सलाईन लावून महालक्ष्मीचे हे केले, मग कळतं की आपण कालपर्यंत चांगलं होतो त्याची काहीच किंमत नाही. म्हणून महाराज कारण ते सगळं त्यांचं खरंच आहे. काय आपल्या हातात आहे, किती पराधीनतेत आहे आपण खऱ्या अर्थाने. पण त्या पराधीनतेत असून सुद्धा माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला केवढा गौरव. नाही मी करतो, मी येतो, मी असं, अरे मी केवढी देहाहंता आहे, देहाची अहंता केवढी आहे. म्हणून ते म्हणाले की ज्ञानी पुरुषासारखं आपल्याला त्या मार्गावर चालायचंय, तर ज्ञानी पुरुषासारखं आपल्याला आपल्या देहाकडे, आपल्या प्रपंचाकडे साक्षत्वाने पाहायला शिकलं. आणि येतं ते म्हणजे आता अंजली मॅडम इथे की या सगळ्या 11व्या याच्यात हेच आहे पुन्हा सगळ्या अध्यायामध्ये. देहांता साक्षत्वाने पहा, हा देह वेगळा आहे, मी वेगळा आहे. ज्ञानी पुरुष कसे वागतात, कसं वागायला पाहिजे, हा विषय इतक्यांदा सांगितला ना, तर खरंच एकदा जरी पूर्ण नाथ भागवत श्रवण झालं ना, मनापासनं आयडिया क्लिअर, सगळ्या संकल्पना आपल्या स्पष्ट होतात. म्हणून ते पुन्हा तोच विषय आता पुन्हा अजून पुढे 8व्या अध्यायात गेले तर पुन्हा हाच विषय उद्धवाला ते सांगणार आहे. म्हणजे काही वेळानंतर तुम्हाला अहो हेच आहे का सगळीकडे, अहो तेच ते रुजवायचं आहे ना आपल्याला. रुजवायचं हेच आहे की मला काय मिळवायचंय आणि त्याचा मार्ग काय. जेव्हा भगवंत एक गोष्ट रिपीट करून जर सांगत असेल तर ती इम्पॉर्टंट असेल की नाही, आजच्या भाषेमध्ये महत्वाची असेल की नाही, निश्चितपणे. तर सज्जन हो, सर्व लोक हाच आपला आत्मा आहे हे वृक्ष ओळखून असतो की माझ्या आजूबाजूचं जे दृश्य विश्व आहे हाच माझा आत्मा आहे, हे वृक्षाला कळतं की मी या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे, मी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, मी सगळ्यांच्या सेवेसाठी आहे. हे वृक्ष जसा ओळखून असतो तसं साधक आहे, तसं माणसाने स्वतःला समजून घ्यावं की मला जर भगवंतानी जन्माला घातलं ना तर मी माझ्या देहाचं सुख मिळवण्याकरता आलेलो नाही. तर हा देह हा सगळ्यांसाठी आहे, हा देह सगळ्यांच्या सेवेसाठी आहे, हा देह सगळ्यांसाठी नित्य आनंद देण्यासाठी उपलब्ध आहे. योगी खरा साधक या पद्धतीने स्वतः पहिल्यांदा हे समजून घेतो आणि मग सर्व लोकांमध्ये आपण आत्मरूपाने व्यापून आहोत हा अनुभव आल्याने जी दिव्य पराधीनता येते ती अवधूत म्हणाला वृक्षाकडून शिकावी की नाही, मला सगळ्यांसाठी राहायचं. अतिथीचं पूजन कसं करावं, अवधूत म्हणाले मी त्याच्याकडनं शिकलो. अतिथीचं पूजन करताना या बर पाणी या चहा नाही ना होणार आहेत का, आल्यानंतर एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते ना सज्जन, वृक्ष कसा भरभरून, मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही सकाळी 5 वाजता जरी आंब्याच्या नाही गुढीपाडवा 5 वाजता गेली कोणाच्या शेजारच्या खटाखट तोडतो आपण आंब्याचे.
नागिलीचे पानं, जसंदाचे फुलं कधीच म्हणत नाही. तसं आपल्याकडे जर अतिथी आला ना, अतिथी आपल्या अंगणात आला किंवा आपल्या दृष्टिक्षेपात जेव्हा येतो ना, तेव्हा पहिले हास्य मुद्रा, अत्यंतिक आनंद आपले, अरे वा 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 आलात का, किती दिवसांनी, काय तुमचं, अगदी मनापासून बरं अभिनय नसेल तर मग सुरुवातीला 10 वेळा अभिनय करावा, 11व्या वेळा तर खरी. म्हणजे या साधन मार्गामध्ये चालत असताना एका सत्पुरुषाचं असं वाक्य आहे की तुम्हाला जमत नाही ना, तुमच्यात ते प्रेम नाही ना, आज 100 वेळा तरी दिवसभर म्हणा महाराजांना, महाराज दया करा, नुसता अभिनय करा म्हणले असं. त्या 100 वेळा म्हणलं, एकदा तर खरं येईल की महाराज माझ्यावर दया करा, महाराज माझ्याकडे लक्ष ठेवा, महाराज माझ्याकडनं ना, असं म्हणत राहा, कृपा करा, कृतार्थ करा महाराज. अहो त्यांच्याकडे किती मोठं विश्वाचं काम आहे. तुमचं ऍप्लिकेशन कुठे राहणार मला सांगा बरं. साध्या छोट्या ऑफिसमध्ये आपण गेलो, आज ऍप्लिकेशन देऊ, पुन्हा 8 दिवसांनी तेवढे तुमचं ऍप्लिकेशन आणून पुन्हा द्या. इतका कचरा आहे तिथे. या साध्या ऑफिसमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायकाकडे किती ऍप्लिकेशन असतील, किती भक्त असतील, किती त्या भगवंताला विनवणारे असतील, आपल्यापेक्षा किती मोठा आध्यात्मिक अधिकार त्यांचा असेल, त्यांचा नंबर पहिल्यांदा लागेल का आपला लागेल. म्हणजे आपण तिथे बसून विचार करा की हे 10,000 वर्ष जप केलेले, हे 5,000 वर्ष जप केले, याने एकच माळ उडली, कोणाला देव जवळ बोलू. आपण जरी असलो तर कोणाला बोलवू आपण, नाही यांनी 1 माळ केली, तुम्ही 10 वर्ष केले, तुम्हाला नंतर बोलू, असं करू शकेल का. शरणागतीचा भाव निर्माण होण्यासाठी ना सारखं सारखं त्याच्या मागणं. आईचं आपलं लहानपणी आठवणच पहा. आमच्या लहानपणी काही चॉकलेट पिकलेट नव्हते, साधा गुळ शेंगदाणे मिळवण्यासाठी आईकडून किती वेळा प्रार्थना करावं लागायची. आपल्या सगळ्यांचा अनुभव. किंवा अंगठी बंगतीला जातो, तुम्हाला ताट वाढून दे म्हणायचं, काय आनंद असायचा. किती वेळा आपल्याला विनंती करावी लागली, तेव्हा आपल्याला जन्म दिलेल्या आईने आपल्याला गुळ शेंगदाणे दिले. आता उलट झालं, आईच मागे लागते, घेते गो चॉकलेट, जाऊन वाकडं ते मोबाईल दे, फक्त नाही दिलं तसं हातपाय वाकडे करून पॅरालिसिस झाल्यासारखं पडतं. पडून भयावहता जीवनामध्ये आलेली. म्हणून शरणागतीचा भाव सज्जन निर्माण होण्यासाठी आणि साक्षीत्वाने आपल्याला आपल्याकडे पाहण्यासाठी अभ्यास, नित्य निरंतर अभ्यास आपल्याला करणं गरजेचं. म्हणाले की अतिथीचं पूजन कसं करावं हे मी वृक्षाकडूनच. म्हणून म्हणलं ना, महाराजांचं फार सुंदर, अगदी हेच म्हणजे महाराजांचा आवडता ग्रंथच होता नाथ भागवत. रोज महाराज रोज नाथ भागवत असत, रोज तुलसी रामायणाचं, रोज रामानंद महाराजांचं चरित्र, रोज ब्रह्मचैतन्य, म्हणजे जे प्रत्यक्ष ब्रह्मचैतन्य रामानंद स्वरूप होते असे प्रल्हाद महाराज रोज ग्रंथराज दासबोध, जुना दासबोध, आत्माराम, गुरु, गीता, तुलसी रामायण, अध्याय नाथ भागवत रोज वाचायचे. परब्रह्म स्वरूप झालेले, ब्रह्म साक्षात्कार झालेले, ब्रह्मज्ञानी असलेले, पण ते ब्रह्मज्ञानी असलेल्या शांती ब्रह्मनाथ माधवांचं नाथ भागवत महाराज रोज वाचायचे. अतिथी पूजन. महाराज म्हणाले आपलं वागणं कसं असावं. आपल्या घरी जर एकदा माणूस आला तर त्याच्या जाताना डोळ्यात पाणी यावं. येतं बरं. पुन्हा कधीही यांच्या घरात पाय ठेवणार नाही म्हणून नाही, त्याला माहेरी आल्यासारखं वाटावं. आणि या भावनेतनं त्याच्या डोळ्यात पाणी. 2 प्रकारचं पाणी डोळ्यात येत असते. बाप्पा कशाला आले, पुन्हा पायरी चढणार नाही असं म्हणून त्यांनी आपलं घर सोडू नये, असं आपण कोणीच वागत नाही. पण सज्जन हो, महाराज म्हणाले आपल्या घरी आलेल्या माणसाला माहेरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. याच्यामध्ये नवरा बायको मुलं, नवरा बायको वागले, मायबाप वागले की पोरं वागतातच. आई बाबांना माणसांची आवड असली की मुलांना आपोआप होत. आणि देह घेऊन काय करायचा, मना चंदनाचे परित्वाचे. काय 2 माणसं आले करा चलता, 4-5 बायको पैसा विसरायला लागतील. कधी पुरुषांनी विसरलाय, तुम्ही विसरता का? हो विसरतो. संसार दोघांचा आहे, 2 रथाचे चाक आहेत, दोन्ही चाक बरोबर चालले तर संसार बरोबर चालले, नाही का. मग अतिथीचं पूजन करणं. महाराज म्हणाले आपल्या घरी आलेल्या माणसाला पुन्हा मी या घरी कधी असं वागावं, याचं सूत्र नाथ भागवतातल्या या अतिथी पूजनाशी. वृक्षाकडे कोणताही अतिथी केव्हाही आला तरी वृक्ष त्याला कधीही विनमुख पाठवत नाही, कधीच विनमुख पाठवत नाही.
हे कोण सांगताय सज्जनो? अवधूत सांगताय. सांगतात कोणाला? एका अधिकारी सत्पुरुषाला, की जो यदू राजा आहे, की तो कधीच विनमुख पाठवत नाही. पुढे म्हणाले की त्याची पानं फुलं, हे तर आपल्याला कालचा विषय झाला, त्याचा प्रतिपाळ सुद्धा करतो. आणि त्या वृक्षाची खरी किंमत खरं सांगू सज्जनो, आता पायी जाणे राहिले, पण उन्हाळ्याच्या दिवसात नाही, वैशाखामध्ये साधे आंबे उतरायला तुम्ही जर गेले, तर आपल्यापैकी कोणी जातच नाही, गडीच आणून उन्हाळ्याच्या दिवसात घेऊन वॉटर बॅग घेऊन तुम्ही आंब्याच्या ते आंबे उतरायला जा. जाईपर्यंत लागणारं ऊन आणि आंब्याच्या झाडाखाली बसल्यानंतर मिळणारी अत्यंतिक निवांत शांत शीतल त्याची छाया त्या आंब्याच्या झाडाची, तेव्हा कळतं की खरंच उन्हाचं तीव्रता काय आहे. आणि आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या वडाच्या झाडाखाली बसल्यावर काय निवांत पाहिजे. आपण जे पाणी पितोय ना, हे उगीच पितो. 2-3 तास उन्हात काम केल्यानंतर लागणारी तहान, आणि ती लागलेल्या तहानेनंतर तांब्यावर पाणी पिल्यानंतर तृषा शांती, ती काम केल्याशिवाय, घाम शरीरातून बाहेर पडल्याशिवाय जी तहान असते ती काही खरी तहान असते. ती सुखातली तहान आहे. खरी तहान 2-3 तास काम करा, तहान लागल्यावर एक तांब्यावर पाणी मिळायला अर्धा तास लागला, आणि अर्ध्या तासाने पाणी जर मिळालं, तेव्हा पहिला घोट जेव्हा तुम्ही घेता, दुसरा घोट घेता, आणि जेव्हा काय आनंद आहे. खरी भूक लागल्यानंतर भोजन मिळेल. एक जण म्हणला, मी 2.5 दिवस उपवास केला, त्याच्यानंतर जे जेवलो इतका जेवलो की थोड्या वेळात पुन्हा वमनच झालं म्हणा, इतका जेवलो म्हणा, पण 2.5 दिवस उपाशी होतो. तर खरी शांती, खरी तहान तेव्हा भागते. तशी या जीवाची अवस्था आहे. म्हणून महाराज म्हणाले, भगवंताची नड वाटली पाहिजे आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या जीवनामध्ये. नड, आपल्याला ती नडच अजून लागते. आणि मग काय होतं, एखादा प्रापंचिक धक्का बसला आणि मग सगळे पाश तुटले, तेव्हा कळत. जेव्हा एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो ना सज्जनो, हो मी अनुभवाने तुम्हाला सांगतो, तेव्हा वेळेची किंमत कळते, तेव्हा पैशांची किंमत कळते. की पैसा नाही तर आता उभं कसं करावं याची चिंता असते, आणि खूप पैसा असून सुद्धा आपण आपल्या जीवाला वाचवू नाही शकू त्याची किंमत. पैसा हा उपजीविकेचं मुख्य साधन आहे. माणसांची किंमत, दुःख आलं तुमच्या जवळ जर कोणीच नसेल, कुणाच्या खांद्यावर तुम्ही अश्रू ढाळणार? त्याच्यासाठी खांदा तर तेवढ्या प्रेमाचा पाहिजे. तेव्हा माणसांची किंमत कळते. आणि त्याच वेळेला सगळी माणसं तुमच्या जवळ आहेत, सगळी सुख आहे, पण तुमची जवळची आणि प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, तेव्हा काय करा? आणि शेवटी खरी किंमत कळते की एवढं दुःख आलंय, तेव्हा परमेश्वर आणि परमेश्वराचं नामच या दुःखाची तीव्रता कमी करते. हे दुःख हळूहळू, पण नाम घेतल्याने, नाम न घेता ते दुःखाची तीव्रता कमी होणं, ते दुःख कमी होणं, आणि नाम घेऊन अगदी 1/4 काळामध्ये तुमचं दुःख कमी. कारण याच्यापेक्षा मोठं दुःख जीवनामध्ये मला असं वाटतं नसतं. पण तेही दुःख भगवंताच्या नामाने, भगवंताच्या स्मरणाने, अखंड अनुसंधानाने सज्जनो मिळतं. म्हणून बुडतीही जन न देखवी डोळा, मनोनी कळवळा येत असे, असं संतांचं वागणं असतं. इतक्या कळवळून ते सांगतात की अरे चला बरं, आजचा सुखाचा दिवस कधी संपेल माहित नाही, आज आलेलं दुःखही उद्या राहणार नाही. जशी सायंकाळ झाल्यानंतर पहाट होतेच, आणि पहाटेच्या नंतर सायंकाळ, दिवसाच्या नंतर रात्र, आणि रात्रीच्या नंतर दिवस. पण रात्र म्हणजे अंधार, अज्ञान आणि दुःख लवकर जात नाही सज्जन. आणि म्हणून त्या नामसाधनेचा, त्या सत्संगाचा, त्या भगवंताच्या अनुसंधानाचा फार मोठा फायदा सज्जन हो, संत आपल्याला फार कळवळून सांगतात. आवडीने भावे हरी नाम घेसी. अरे मग काही चिंता नाही, मग तुझी चिंता त्यासीस. किती महाराजांनी, नाथ महाराजांनी कळवळून आपल्याला सांगितलं. तेच नाथ महाराज, तेच तुकाराम महाराज, तेच ज्ञानेबा माऊली, हे सगळे संत चोखामेळा जनाबाई आपापल्या भाषेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, ज्याला ज्याला जसं जसं समजेल तसं सगळ्यांनी एकच सांगितलं की एक लक्षात घ्या, कितीही प्रतिष्ठा, कितीही पैसा आपल्याजवळ सज्जन असला
समाधान भगवंताशिवाय नाही, भगवंताच्या नामाशिवाय. पुढे म्हणाले की प्रतिपाळ हा विषय झाला. वृक्ष ज्याप्रमाणे आपले सर्वस्व जसे अतिथीसाठी लावतो, त्याप्रमाणे साधू म्हणजे सज्जन माणूस सुद्धा आपलं चित्त, वित्त, देह, शब्द सर्व काही अतिथीला अर्पण करतो आणि त्या अतिथीला तो संतुष्ट करतो. कायम संतुष्ट, कायम संतुष्ट. किती लाखो जीव महाराज देहात असताना खिरड्यात जात होते, गोंदवल्यात जात होते. लौकिक अर्थाने सगुण जरी आज गेलं, महाराज देहाने जरी नसले, आजही त्याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक साखर खिरड्याला गोंदवल्याला जातात आणि तीच शांती ते अनुभव. त्याचं सूत्र काय असेल सज्जन? त्याचा कधी आपण विचार केला? काय सांगू मी तुम्हाला, परवा गुरुपौर्णिमेला 400 लोकांनी खिरड्याला अनुभव. गोंदवल्यात किती घेतला त्याची संख्या माझ्याकडे नाही, निश्चितच जास्त, पण खिरड्यामध्ये 400 लोकांनी गुरुपौर्णिमेला अनुभवला. दुपारी 4:30 वाजेपर्यंत गुरुजी संकल्प. देहात सत्पुरुष नाहीये आणि 400 कुटुंब महाराजांवर श्रद्धा ठेवतात. काय अस्तित्व आहे महाराजांचं? महाराज म्हणाले ना की भगवंत देहात असताना तो जे जे काम करतो तेच काम त्याचं नाम करतं. म्हणजे नाम आणि भगवंत, नाम इज इक्वल टू भगवंत, भगवंत इज इक्वल टू नाम. काय आहे आज मला सांगा? कोण सांगतंय? कोणासाठी अनुभव? कुणासाठी डोळ्यात पाणी येतं? खिरडा गोंदावलं, माऊलीचं ठिकाण, सज्जनगड सोडताना कुणासाठी आपल्या डोळ्यात पाणी येतं मला सांग? काय अस्तित्व आहे त्याचं? सूत्र पुन्हा महाराज स्वतः सांगतात की तुम्ही नाम घ्या, तुमच्या आजूबाजूला मी आहे. तो कसा आहे? पुढचं वाक्य महाराजांचं, तो कसा आहे ते तुम्ही शोधू नका. तो कसा आहे ते शोधू नका, म्हणून डोळ्यात पाणी, म्हणून ते दिसले नाही तर खिरडा तुम्ही जाऊन पहा. मी तर पुन्हा म्हणते, जे नाही आले ना त्या सगळ्यांना पुन्हा प्रार्थना करतो की जिजीमाईच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 13 दिवस 13 कोटीचा संकल्प असतो, सगळ्यांनी या. आणि अजून एक तिथे गोष्ट आहे, 13 दिवस राहायचं, 13 तास जप करायचा आणि 13 तास मौन करायचं. इतके संकल्प पूर्ण होतात. 13 दिवस गुरुकडे राहणं, 13 तास जप करणं, 13 तास मौन, 13 तास क्षेत्र संन्यास, म्हणजे त्याच्या बाहेर आपण त्या मंदिराच्या बाहेर जात नाही. क्षेत्र संन्यास नावाचा एक संकल्प, तो आपला सहज पुरा होऊन जातो. आणि 13 तास मौन, सकाळी 6 पासून रात्री 7 संध्याकाळची उपासना, भोजन करायचं. कशाला तुम्हाला कोणाशी गच्चीवर गेले, गादी टाकले, पडायचाच उशीर की 4:30च्या घंटीच्या आधी आपल्याला झाले. काय आनंद, काय सांगू मी तुम्हाला खिरड्याची मती. दिवसभर नाम आनंद, रात्रीभर गच्चीवर एसी पेक्षाही सुंदर हवा. खिरड्यामध्ये तुम्हाला मे महिन्यात ब्लँकेट पांघरून झोपावलं आणि गरम पाणी स्नान कोण देणार आहे? काय जिजीमाय, काय महाराज. तुम्ही म्हणाल का तुम्ही खिरड्यात सांगतो? मी अनुभवलं ते सांगतो, पण संतांच्या सद्गुरूंच्या प्रत्येकाच्या घरी हेच आहे. प्रत्येक गोंदवलं असेल, समर्थ असतील, देऊ असेल, आळंदी असेल, स्वामी समर्थांचा अक्कलकोट असेल, शिर्डी असेल, शेगाव असेल, हाच आनंद. फक्त निष्ठेने साधकांनी तिथे जावं आणि नाम. एकदा जे आले नाही ना त्यांना मी मनापासनं महाराजांच्या जिजीमाईच्या वतीने निमंत्रण देतो बाबा, बस. अजून काय सांगू? निमंत्रण पत्रिका ती आली, ती पण देतो. अजून ती आली पण एक आपला निरोप आला म्हणून माझ्याकडून निरोप देतो. आणि आताच काय सांगतो तो, मग पुढचे कार्यक्रम ठरवून, म्हणजे ते 13 दिवस आजपासून सांगून टाक. महाराजांना घरी गेली, महाराज या वर्षी 13 दिवस दोन आपल्या खिरड्याला 13 दिवसाला जायचं. जे येतात ते आनंद लुटतात. काय सांगा तुम्हाला, सगळी रेलचे, सगळी रेलचे. माहेरपणाचं सुख बाईला, त्याच्यावर पुरुषाला सुख. फक्त आता तोंड धुवून द्यायला माणूस तिथे ठेवलेला नाही, बाकी सगळ्या गोष्टीला आपोआप आहेत सगळ्या. बस कमोड आहे, अमक आहे, तमक आहे, गाद्या, उषा, पलंग, सगळ्या व्यवस्था महाराजांनी करून ठेवल्या. फक्त जपाला या. जिजीमाई महाराज म्हणलं काहीच नाही, तुम्ही या आनंदाने. आणि हे कशासाठी सज्जन, खरं सांगू का? कायम एक वाक्य आता लक्षात ठेवा की पुरुषांनी एक लक्षात ठेवायचं की आपण त्या बैलाला, म्हणजे घाण्याला झुंपलेल्या बैलासारखा प्रपंच करत राहण्यासाठी आपण जन्माला आलो का? आणि बायकांनी काय म्हणलं, उष्टी काढणं आता किती दिवस काढायचे?
सकाळी उठले की ते सांगन सडा, ते करू नका असं नाही. पण त्याच्यासाठी जन्माला आपण आलेलो नाही. आपण महाराजांना जे आवडतं, महाराजांना जे अपेक्षित आहे ते कार्य इथून पुढे आपल्याला करायचं. कार्य म्हणजे काय? त्यांना आवडणारं नाम, त्याच्यामध्ये जीव गुंता नाही झालं जग, नाही झालं जग. सुरुवातीला तर मी म्हणेन की तुम्ही असं माळांच्याच मागे लागा. नाही झाल्या माझ्या 200 माळा. का नाही झाल्या? महाराज नाही झाल्या. क्वालिटीच्या क्वांटिटी मधनच होणार आहे. गुणवत्तेचा आदर्श जप होण्यासाठी खूप नामाची गरज, आणि खूप नामाच्या गरजेसाठी बैठकीची गरज. बैठकीसाठी मनातून ते वाटतं नाही झालं, आणि ते असं होणार नुसतं घरी बसून नाही होणार. 4 वारी ज्यांच्या 200 माळा, त्यांच्या 300, ज्यांच्या आपल्या 30, असं म्हटलं की कसं. आपण लहानपणी आपल्या प्रथम सत्राचा वगैरे युनिट टेस्ट झाली तर तुला किती पडले? 20 पैकी 12, तुला 20 पैकी 13, याला 20 पैकी 15, तुला 20 पैकी 6. कसं व्हायचं आपल्याला? कसा पोटात खड्डा पडायचा. बापरे, या सगळ्यांना 60-70% मार्क आहे ना, आपल्याला 50%. आपले मार्क वाढले पाहिजे. तसं या सत्संगात जेव्हा येतो, खेरड्याला आपण जेव्हा जातो, गोंदावल्याला, महाराज म्हणाले गोंदावल्याला दरवर्षी जा. का? काय नाम साधक पाहायला मिळेल. पाहिलं होतं आपण कधी माळांची दुकान आपण कधी पाहिली? घरातली माळ सापडत नाही. सापडली तर 3 ठिकाणी उंदराने तोडलेले, 4 मणी इकडे, 7 मणी इकडे, मध्ये आपण. अशी परिस्थिती माळांची काही वर्षापूर्वी नांदेडमध्ये होती. पण आज परमार्थाचे बीज पेरले, घरोघरी मंदिरा निरविले, जप माळांनी तया सजविले, हे त्यांचे. आता सगळ्यांची घरं अशी झाली की घरामध्ये अधिष्ठान आहे, घरामध्ये माळा आहेत, लेकरं, आई, बाबा कंसात थोड्या वेळ टीव्ही पाहत का होईना जप करतात, पण जप करतात. हळूहळू टीव्ही बंद होणारच आहे, त्याचाही इंटरेस्ट संपणार आहे. होतं असं 100. महाराज म्हणाले ना, नाम तुमची वासना हळूहळू कमी करते, तुम्हाला कळतच नाही. लहानपणी ते असं इंजेक्शन द्यायला यायचे, कॉलर यायचे, अमके तमके शाळेत. हा थांब, तिकडे तोंड कर, तिकडे तोंड, इकडे झालं इंजेक्शन संपलं. काही फार सुंदर सॉफ्ट हाताचे डॉक्टर्स किंवा ते हे असतात पा, केव्हा इंजेक्शन देऊन टाकतात कळत नाही. हा झालं तुझं. सज्जन हो, नामाने अगदी आपलं असं होणार आहे, अरे झालं तुझं काम, चल नक्की नक्की. पुन्हा महाराजांचा आग्रह, माझ्या माणसांनी म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जर सांगतो, त्याच्यावरही आपण संशय घेतला तर मग आपल्यासारखे कर्म दरिद्री, श्रद्धा दरिद्री अजून कोण असणार नाही. जेव्हा महाराज सांगतात की नाही रे, मी तुझी काळजी घेतली, मी तुझी जबाबदारी घेतली. महाराजांची काय गोड वाक्य, मी तुझी जबाबदारी घेतली आहे, मग का काळजी करतो? आई सांगते ना, नीच बर. लहानपणी नको का, लहानपणी भीती वाटायची. काय सांगा तुम्हाला, रात्री आमच्या खेडगाव होतं तिथे, त्या भिंतीवर रात्री गोबड येऊन इतकी भीती वाटायची. लहान होतो मी, मला आठवत. आईला असं चिटकवून झोपाय, आई शिवतो काय होत झोप, काय होत. आईच्या खुशीत ती सांग, इतकी निवांत झोपते, किती म्हणलं तरी आई आहे ना आपल्या जवळ. म्हणून महाराज काय म्हणाले, तुम्ही माझी अशी बालकासारखं राहा. बस, आपल्याला लहान होता येत नाही हे फार गडबड आहे. आणि लहानपणापासून आपल्याला मोठं व्हायची फार सवय, आणि मोठं झाल्यावर तर आता लहान झालं असतं तर आता होत आहे. म्हणजे आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा होतो मी बाळ. आता उपयोग नाही. पण वृत्तीने मनुष्य होऊ शकतो, मानस पूजेत होऊ शकतो. आणि मानस पूजेत जरी कसं लागेल, आपण त्यांचं लेकरू आहे. महाराज मी आहे म्हणून आपल्याला किती छान शिकवलं तरी, आहे तू जननी, बस एवढ्या वचनाचा जरी अभ्यास सज्जन आपण केला, आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मी, या भावस्थेचा जर खऱ्या अर्थाने अभ्यास आपण केला, नाही महाराज काही खरं नाही. सत्ता, हे शिक्षण, हे किती कुचकामी आहे, सुख देणार नाही. हे ज्या दिवशी सज्जन लक्षात येईल, त्यावेळेला अवधूताच्या मार्गाने आपल्याला जाते. अवधूत ज्या मार्गाने आत्मज्ञानासाठी जातात, आणि अवधूत आणि भगवान आपले संत एकनाथ महाराज शांतीब्रह्म, हे दोघही त्या मार्गावर जाऊन त्यांनी ते आजच्या भाषेत सांगितलं तर अचीव केलेलं आहे. ब्रह्मज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे.
तो आनंद ब्रह्मानंद त्यांनी प्राप्त केलाय. आणि विशेष म्हणजे त्यातल्या सगळ्या खास कळग्यांसह नाथ महाराज, म्हणजे एखादी गोष्ट राहिली असेल अवधूताकडून सांगायची असं तर शक्यच नाही, किंवा भगवान गोपालकृष्णाकडून उद्धवाला सांगितले, अवधूत यदुराजाला सांगतात. आणि हे सगळं ते ज्ञान असलेला, त्या ज्ञानाचा अनुभव घेतलेले एकनाथ महाराज आपल्याला अजून सोपं करून सांगतात. बस असं जा, असं जा, असं जा. हे तो गुगल मॅप सुद्धा आजकाल चुकायला लागला, पण हे कधीच चुकणार. या मार्गाने जा, तुम्हाला निश्चित निश्चित समाधान आणि ते ब्रह्मज्ञान मिळेल. असं नाथ महाराज आपल्याला आजच्या या 7व्या अध्यायातल्या 38व्या श्लोका पर्यंत आज आपण आपला झालेला आहे. 39वा श्लोक आपण उद्या दुपारी 5 वाजता सुरू करूया. आजची झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या आणि नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करू. आणि नाथ महाराजांनी दिलेला अत्यंत गोड पॉझिटिव्ह थिंकिंगवर पूर्णपणे आपल्याला देणारा प्रार्थना म्हणून घेऊया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे. आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.